श्री स्वामी समर्थ. वैशाली रेसिपीमध्ये आपलं स्वागत आहे. चला तर आज आपण बनवतो आहे पनीर चीज पिझ्झा. त्यासाठी आपण इथं डो तयार करून घेऊया. त्यासाठी मी वाटीवर पीठ घेतलं आहे, मैदा घेतला आहे. त्याच्यामध्ये मी अर्धा चम्मच छोटा बेकिंग पावडर घालते, अर्धा चम्मच नमक घालते. त्याच चमच्याने मी 1.5 चमचा साखर घेते. म्हणजे साधारण मोठ्या चमच्याने आपण 1 चमचा साखर घेऊया आणि हे सुकं मिक्स करून घेऊया पहिलं. त्यानंतर ह्याच्यामध्ये मी मोठे 4 चमचे दही घालणार आहे. तर मी छोटा चमचा घेतल्यामुळे मी याच्यातलं अर्धा दही घेते. मी हे दही घरीच बनवलेलं होतं. तुम्ही मोठे 4 चम्मच दही घेऊ शकता. ते पण मिक्स करून घेऊया. पूर्ण दह्यामध्ये पण तुम्ही मळू शकता, पण मी इथं दूध घेतलं आहे अर्धा पेला. अर्धा पेला दूध नाही लागणार, कमीच लागेल. सॉफ्ट असा गोळा तयार करून घ्यायचा आपल्याला. तेल घालून घेते थोडं, एक साधारण चमचाभर. असा आपण पटकून सैल असा गोळा तयार करून घेणार आहोत. हा कसा ताणला जातोय. हा मैदा असल्यामुळे ताणला जातोय. आपण गव्हाच्या पिठाचा पण बनवू शकतो. मी याच्या अगोदर गव्हाच्या पिठाचा पण बनवला होता. मी तेही रेसिपी शेअर करेल. आता याच्यामध्ये आपण थोडं तूप घालून घेऊया आणि गोळा आपण 5 मिनिटासाठी बाजूला ठेवून देऊया. तो आपण स्टफिंगची पण तयारी करायची. अशा प्रकारे ताटाला लागलेलं पण काढून घेऊया आपण पीठ. तेल लावून घेऊया आपण वाटेला आणि त्याच्यामध्ये हे ठेवून देऊया. आणि आता आपण स्टफिंगची तयारी करतोय. ही 5 स्टफिंग मी तयार केली. चिली फ्लेक्स, ऑरेगॅनो, कांदा घेतला, एक टमॅटो एक घेतला, शिमला मिरची आणि पनीर घेतले आणि थोडेसे कॉर्न घेतलेत. हे शिजवून घेतलेत मी. चला तर आपण आता तो गोळ ह्याच्यावरती सेट करून घेऊया, थापून घेऊया अशा प्रकारे. मी तवा तापायला ठेवला आहे, त्याच्यावरती आपण ह्याला भाजून घेणार आहोत. दोन्ही साईडने भाजून घेते. चला तर आपण हे तव्यावरती घालून घेऊया. तर ते पण थोडंसं पसरून घेऊया आपण ताटाच्या मापाने. मी ताटामध्ये करणार आहे, कढईमध्ये. अशा प्रकारे एक साईडने आपला भाजून झालेला आहे. त्याला पलटी मारून दुसऱ्या साईडने पण भाजून घेऊया. तर हा काढून घेऊया साईडला आणि ह्याला काटा चमचने असे होल करून घेऊया. कारण आपण परत कढईमध्ये प्रीहीट करायला ठेवलं की तो फुलून वर येऊ नये. कढई पण मी
प्रीहीट करायला ठेवली आहे. याच्यावरती तूप घालून घेते 1 चमचाभर. मी इथं बटर वगैरे यूज नाही केले, माझं घरचं तूप आहे तेच यूज करते मी. तर 1 चमचाभर तूप लावून घेतले आणि बाकीचे हे नाही घालत आहे मी, डायरेक्ट शेजवान चटणी घालते. कोणी केचप घालतं, पिझ्झा सॉस वगैरे घालतं, मी डायरेक्ट शेजवान चटणी घालते. त्याच्यामध्ये दोन्ही प्रकार एकत्रच येतात. चमच्याच्या साहाय्याने आपण पसरवून घेऊया आणि त्याच्यावरती आपण स्टफिंग ठेवून देऊया. चला आता आपण कांदा घालून घेऊया. पहिला अशा प्रकारे कापलेला होता मी. टमॅटो उभे उभे कापलेत मी. 1 टमॅटो, 1 कांदा आहे, 1 शिमला मिरची आहे. पनीर आहे थोडं, हे पण मी घरीच बनवलं होतं. चिली फ्लेक्स घालून घेऊया. ऑरेगानो घालून घेऊया. आणि हा चीज, मोझरेला चीज आहे, तो आपण किसून घालून घेऊया त्याच्यावरती. राहिलेले साहित्य पण आपण घालून घेऊया. कॉर्न घालून घेऊया शिजवलेले. कढई आपली प्रीहीट झालेली आहे. त्याच्यावरती आपण हे ताट ठेवून घेऊया. थोडंसं ऑरेगानो मी वरून घालून घेते. आता हे ताट आपण कढईमध्ये ठेवून देऊया. 15 ते 20 मिनटं आपण साधारण हे ठेवून घेणार आहोत झाकून. 15 मिनटानंतर पाहूया आपण. पंधरा मिनटं झाली होते, पण थोडंसं अजून पकलं नव्हतं. मी अजून 10 मिनटं ठेवले होते. साधारण 25 मिनटे मला लागलेत. तर अशा प्रकारे हे तयार आहे. हे पहा, खालून मस्त भाजले. आपण कट करून घेऊया हे कटरच्या साहाय्याने. अशा प्रकारे आपला घरगुती पनीर चीज पिझ्झा तयार आहे खाण्यासाठी. हा पहा, कशी वाटली रेसिपी कमेंट करून सांगा. लाईक आणि सबस्क्राईब पण करा. हा पहा, चीज किती कसा वितळलेला आहे. माझ्या मुलाला खायला देते, तो सांगेल आता कसा आहे.